नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, आज आपल्याला घड्याळ हा टॉपिक बघायचा आहे आणि या घड्याळ टॉपिक वर आजपर्यंत आपल्याला बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंत या घड्याळ टॉपिक वर प्रश्न विचारले. घड्याळ म्हणजे एक सिंपल मध्ये तुम्हाला माहिती आहे, घड्याळ हा टॉपिक आपल्या घरामध्ये घड्याळ असतं. कुणाच्या घरामध्ये गोल आहे, कुणाच्या घरामध्ये चौकोन आहे, कुणाच्या घरामध्ये पाचकोन आहे. काय असो, पण आपल्याला महत्वाचं घड्याळ आहे ते घड्याळ म्हणजे एक गोल घड्याळ महत्वाचं आहे. मी एक काढून दाखवतो गोल. हे गोल घड्याळ एक महत्वाचं आहे. इथं किती असतं बाळा? 12, इथं 3, इथं 6 आणि इथं किती असतं? 9 असतं, बरोबर. आणि हा पूर्ण गोल किती अंशाचा असतो? हा पूर्ण गोल असतो 360 अंशाचा. किती अंशाचा असतो? 360. मग या घड्याळामध्ये ना 3 काटे असतात. एक असतो मिनिट काटा, एक असतो मिनिट काटा, त्यानंतर दुसरा असतो सेकंद काटा, आणि तिसरा असतो तास काटा. असे 3 काटे असतात. मिनिट काटा, सेकंद काटा, तास काटा आणि हे 3 काटे असतात, बरोबर. आता बघा, हे 3 काटे समजा इथं वाजलेला असेल 1 आणि ह्या ठिकाणी असेल 2, परत इथं असेल 4, ह्या इथं असेल 5, इथं समजा असेल 7, इथं असेल समजा 8, इथं समजा 10 असेल आणि इथं समजा 11. हे आता पूर्ण घड्याळ तयार झालं, बरोबर. आता याच्यामध्ये ना तुम्ही जर बघितलं, या 12 वर समजा एक तुमचा ना हा इथून इथपर्यंत घेऊ आपण. त्या 12 वरनं हा तुमचा हा इथून ते इथपर्यंत हा काटकोन तिरकोन तयार होतो. कोणता तिरकोन? काटकोन तिरकोन. म्हणजे याचा अंश असतं 90 अंश. किती अंश असतं? 90 अंश. याच्यामध्ये किती तास येतात? 3 तास येत आहेत. किती तास येत आहेत? 3 तास. मग 3 तासामध्ये 90 अंशाचा कोन होतो. किती तासात? 3 तासात 90 अंशाचा कोन होतो. तर एका तासात किती अंशाचा होईल? इथं 30 अंशाचा होईल पहा. इथं 30 असेल, इथं 30 अंश, परत इथं 30 अंश, परत इथं 30 अंश. असं 12 ते 3 पर्यंत किती अंशाचा कोन होतो? 90. मग एका तासामध्ये किती अंशाचा कोन असतो? 30 अंशाचा कोन. हे माहिती पाहिजे आपल्याला. एका तासामध्ये किती अंशाचा कोन असतो? एका तासात 30 अंशाचा कोन होतो. आता मी तुम्हाला एक थोडं साधं एक बेसिक सांगतो. तास काट्याबद्दल मी माहिती सांगतो. तास काट्याबद्दल, बर का, खूप महत्वाचं आहे. मग हा तास काटा जो आहे ना, तास काटा समजा 12 वरून ह्या तास काट्याला, हा तास काटा आहे, 12 वरून ह्या 1 वर येण्यासाठी, 12 वरून 1 वर येण्यासाठी त्याला किती अंशातून फिरावं लागतं? 30 अंशातून. 12 वर आहे तो 1 वर आणायचा आहे. किती अंशातून फिरला हा तास काटा? 30 अंश. म्हणजे तास काटा हा एका तासाला 30 अंश जातो. कोणता काटा? तास काटा ह्या एका तासाला किती अंश जातो? 30. तर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तास काटा हा एका मिनिटाला किती अंश जाईल? तास काटा हा एका मिनिटाला किती अंश जाईल? एक तास म्हणजे 60 मिनिट. एक तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट. मग 60 मिनिटाला तो 30 अंश जातो, तर एका मिनिटाला तो किती अंश जाईल असा हा प्रश्न आहे. जर मी तिरकस केला ना, तर याच 30 भागिले 60 येईल. 0 कट 0 कट, 3 1 3 आणि 3 दोन्ही 6. तास काटा हा एका तासाला अर्धा अंश जातो. हे नोट डाऊन करून घ्यायचं, विसरायचं नाही. कोणता काटा? तास काटा हा एका मिनिटाला, इथं पहा 1 2 3 4 असं 5 असतं. पूर्ण याच्यात 30 आहे, 5 भाग आहे. एका तासाला किती अंश जातो तो? एका मिनिटाला किती अंश जातो तो? अर्धा अंश जातो. कोणता काटा? तास काटा. खूप महत्वाची ही तुम्हाला माहिती लिहून घ्यायची आहे नोटबुक मध्ये. मी प्रत्येक काट्याबद्दल माहिती सांगणार आहे, प्रत्येक.
हे आता कशाबद्दल माहिती सांगितली मी, तास काटा. तसंच आता मी तुम्हाला मिनिट काट्याबद्दल माहिती सांगतो. कशाबद्दल? मिनिट काटा. समजा घड्याळ काढून दाखवतोय. हे घड्याळ आहे. ओके. आपल्या भाषेमध्ये हे एक घड्याळ आहे. इथं 12 वाजले समजा, इथं 3 वाजले आणि इथं 6 वाजले, इथं 9 वाजले. बरोबर? त्या दोघांच्या मध्ये 1 असेल आणि इथं 2 असतील, परत इथं 4 असेल, इथं 5 असेल, इथं 7 असेल आणि इथं 8, इथं 10 आणि इथं 11. आता याच्या आधी तुम्ही काय पाहिलं? तास काट्याबद्दल माहिती पाहिली. आता आपल्याला मिनिट काट्याबद्दल माहिती पाहिजे. कशाबद्दल? मिनिट काटा. बघा, जर तास काटा हा समजा, तास काटा हा 12 वर आहे आणि मिनिट काटा पण 12 वर आहे. कशावर आहे? 12 वर. मग हा तास काटा तुम्हाला 12 वरचा कितवर आणायचा आहे? 1 वर. पण हा एवढंच फिरणार आहे मिनिट का तास काटा 12 वरून 1 वर. पण जर हा 12 वरून 1 वर आणायचा असेल ना, तर जो तुमचा मिनिट काटा असेल ह्याच्यापेक्षा मोठा, याला हा पूर्ण गोल फिरावा लागतो. एका तासासाठी याला पूर्ण गोल फिरावा लागतो. कोणता गोल फिरावा लागतो? हा पूर्ण गोल फिरावा लागेल. बरोबर का नाही? पहा, जर 12 वरून तास काटा 1 वर आणायचा आहे, तर मिनिट काट्याला पूर्ण गोल फिरावा लागतो. पूर्ण गोल किती तासासाठी? एका तासासाठी. कोणता काटा? मिनिट काटा. मिनिट काटा. मिनिट काट्याला 60 मिनिटामध्ये मिनिट काटा पूर्ण गोल म्हणजे 360 अंश फिरतो. किती अंश फिरतो? 360 अंश फिरतो. तर मिनिट काटा हा एका मिनिटाला किती अंश फिरेल आपल्याला हे काढायचे. जर मी तिरकस गुणाकार केला, 360 गुणिले 1 360 अंश हे भागिले 60 मिनिटे. मग हे तुला काय भेटलं? मिनिट काटा एका मिनिटामध्ये किती अंश फिरेल? हा शून्य कट, हा शून्य कट. जर भाग दिला तर बघ, 6 1 6 6 7 36. मिनिट काटा, मिनिट काटा, कोणता काटा? मिनिट काटा हा एका मिनिटाला किती अंश फिरतो? जर असा प्रश्न विचारला तर तो एका मिनिटाला 6 अंश फिरतो. किती अंश फिरतो? 6 अंश. समजलं? काय अडचण आहे याच्यामध्ये? खूप महत्वाचं आहे. तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल. बघा कसा, एकदा रिव्हिजन घेतो मी. तास काटा हा एका तासामध्ये किती अंश जातो? 30 अंश जातो. पाठच पाहिजे, तोंडपाठ. मग तास काटा एका मिनिटाला किती अंश जातो? अर्धा अंश जातो. तसाच मिनिट काटा एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला किती अंश जातो? 360 अंश जातो. तर एका मिनिटाला किती अंश जाईल? 6 अंश जाईल. हे कशाबद्दल माहिती बघितली भाऊ? मिनिट काट्याबद्दल माहिती बघितली. अशीच माहिती आता आपण एकदा सेकंद काट्याला बघू. आता सेकंद काटा सर्वात मोठा असतो. या तिघांपेक्षा पण हा सगळ्यात मोठा असतो. जर मिनिट काट्याला 1 मिनिट पूर्ण करायचं असेल ना, 1 मिनिट, तर या सेकंद काट्याला ना पूर्ण गोल फिरावा लागतो. पूर्ण गोल किती मिनिटासाठी? एका मिनिटासाठी पूर्ण गोल फिरावा लागतो. म्हणजे 360 अंश. कोणत्या काट्याला? सेकंद काट्याला. कोणत्या काट्याला? सेकंद काटा. जर तुम्हाला 1 मिनिट पूर्ण करायचा असेल तर सेकंद काटा हा पूर्ण गोल फिरला पाहिजे. म्हणजे तो एका मिनिटासाठी ना, एका मिनिटासाठी 360 अंश फिरतो. किती अंश फिरतो? 360. जर तुम्हाला भविष्यामध्ये विचारलं मिनिट काटा, सेकंद काटा एका तासामध्ये किती अंश फिरेल, 1 तास म्हणजे 60 मिनिटामध्ये किती अंश फिरेल, असा हा प्रश्न आहे. मग तो तिरकस गुणाकार करा. 60 गुणिले 360. जर मी गुणाकार केला तर बघा, हे 2 शून्यला 2 शून्य, 6 7 36 ला 6 हातचे गेले 3, सायंत्रिक 18 अधिक 2 21. 21,600 अंशातून फिरेल. किती तासाला? एका तासाला. किती तासाला? एका तासाला. हा जो सेकंद काटा आहे ना, 21,600 अंशातून फिरेल. आता तुम्हाला याच्याबद्दल याच्या आधी पण माहिती असेल मिनिट काटा आणि तास काट्याबद्दल, पण माझ्या हेतूने ना
हा टॉपिक खूप महत्वाचा, कारण का सेकंद काटा हा आजपर्यंत काही विद्यार्थ्यांना माहिती पण नाही, पण त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, सेकंद काटा हा एका मिनिटाला 360 अंशातून फिरतो आणि तास काटा हा सॉरी सेकंद काटा हा एका तासाला किती अंशातून फिरतो, तर 60 गुणिले 360 केलं तर 21,600 अंश हे किती तासाला झालं, हे झालं तुमचं एका तासाला. कोणता काटा? सेकंद काटा. समजलं? इतक्या एक अपडेट लक्षात ठेवा. आणखी मागं बघा एकदा काय, हा मी कशाबद्दल माहिती सांगितली, मिनिट काटा. मिनिट काटा हा 60 मिनिटाला, किती मिनिटाला? 60 मिनिटाला 360 अंश जातो. म्हणजे मिनिट काटा हा एका तासाला 360 अंश जातो. तर मिनिट काटा एका मिनिटाला किती अंश जाईल, तर एका मिनिटाला विचारलं तर 6 अंश जाईल. किती अंश जाईल? 6 अंश. आणि जर तुम्हाला तास काट्याबद्दल विचारलं, तास काटा हा एका तासाला किती अंश जातो, तर तास काटा हा एका तासाला 30 अंश जातो. आणि तो जर विचारला एका मिनिटाला किती अंश जाईल, एका मिनिटाला तो अर्धा अंश जाईल. किती? अर्धा अंश. हे पूर्ण घड्याळ पुन्हा जर विचारलं किती अंशाचं असतं, तर हे पूर्ण घड्याळ असतं 360 अंशाचं. एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, चलो आपण ना थोडं पुढे जाऊ आता. ह्याच्यातच घेतो मी, म्हणजे समजून येईल तुम्हाला. एक तक्ता बनवायचा आता. एक तक्तामध्ये काय काय करायचं मी सांगतो आता बघा. पहिल्यांदा इथं लिहायचं कोन झाला. दुसरा, एका तासाला किती वेळा होतो, एका तासाला किती वेळा, किती वेळा, बरोबर. त्यानंतर 12 तासामध्ये किती वेळा, 12 तासामध्ये किती वेळा, किती वेळा. त्याच्यानंतर 24 तासामध्ये किती वेळा, 24 तासामध्ये किती वेळा. सेम हा, सेम. आणि शेवटचा एक कॉलम करायचा, कोणती स्थिती वजा, कोणती स्थिती वजा. हे थोडे इकडे घेतो मी, जागा आपल्याला पुरली पाहिजे. ओके, म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला. बघा, पहिल्यांदा काय घेतो मी, हा कोन घेतो, कोन. याच्यानंतर एका तासाला किती वेळा, 12 तासामध्ये किती वेळा, 24 तासामध्ये किती वेळा, आणि कोणती स्थिती वजा, स्थिती कोणती वजा करायची ते, स्थिती वजा. असे तुमचे कॉलम झाले पाहिजे. ओके, आता बघा, मी पहिला कोन घेतो. समजा मी पहिला कोन घेतला, 0 अंशाचा कोन. या 0 अंशाच्याच कोणाला म्हणायचं, ते मिनिट काटा आणि तास काटा तंतोतंत एकमेकावर. 0 अंशाच्या कोनलाच काय बोलायचं, मिनिट काटा आणि तास काटा तंतोतंत, तंतोतंत एकमेकावर, एकमेकावर, एकमेकावर. कोणता? 0 अंशाच्याच कोणाला काय म्हणतो आपण, तंतोतंत एकमेकावर तास काटा आणि मिनिट काटा किती वेळा येतील. जर असा प्रश्न विचारला, डायरेक्ट पाठ ठेवा, हे 0 अंशाचा कोन एका तासाला 1 वेळा होतो. एका तासाला किती वेळा होतो? 1 वेळा. पण 12 तासामध्ये हा होतो 11 वेळा. किती वेळा होतो हा? 11 वेळा. पाठच ठेवा. याचं प्रूफ मी तुम्हाला 100% करून दाखवणार आहे शेवटच्या, एकदम शेवटच्या याच्यामध्ये. आणि जर 24 तासामध्ये विचारलं किती वेळा होईल, तर हा होईल 22 वेळा. किती वेळा होईल? 22 वेळा. बर, कोणती स्थिती वजा? 12 वाजण्याची स्थिती वजा. पहिलं पाठ ठेवायचा डायरेक्ट. आता दुसरा कोण घेतो मी, डायरेक्ट ऑफलाईनला पाठ करून घेतो आणि तुमचं पण पाठ करून घेईल. दुसरा कोण आहे 90 अंशाचा कोन. 90 अंशाचा कोन यालाच म्हणायचं काटकोन. यालाच कोणता कोन बोलला जाईल? 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन. पण हा काटकोन एका तासामध्ये किती वेळा होतो, जर असा प्रश्न विचारला तर हा काटकोन एका तासामध्ये 2 वेळा होतो. किती वेळा होतो? 2 वेळा होतो. मग 12 तासात किती होईल? 12 दोन्ही 24. पण नाही भाऊ,
हा 12 तासामध्ये 22 वेळा होतो. किती वेळा होतो? 22 वेळा. आणि 24 तासात किती वेळा होईल मग? 44 वेळा. मग आता सर कोणत्या स्थिती इथं वजा केल्या 90 अंशाला? भाऊ इथं 3 वाजण्याची व 9 वाजण्याची स्थिती वजा करायची. कोणती? 3 वाजण्याची व 9 वाजण्याची. परत एकदा बघ. 0 अंशाचा कोन याला तंतोतंत एकमेकावर असा पण प्रश्न विचारला जाईल की तंतोतंत एकमेकावर किती वेळा येतात? तुला माहिती पाहिजे 0 अंशाचा कोन किंवा तंतोतंत एकमेकावर एका तासात 1 वेळा येतात, 12 तासात 11 वेळा येतात आणि 24 तासात 22 वेळा येतात आणि स्थिती कोणती वजा? तर 12 वाजण्याची. तसंच 90 अंशाचा कोन यालाच काय बोलायचं? काटकोन. काटकोन हा एका तासात किती वेळा होतो? 2 वेळा. 12 तासात किती वेळा होईल? 22 वेळा. 24 तासात किती वेळा होतो? 44 वेळा. आणि कोणती स्थिती वजा? 3 व 9 वाजण्याची स्थिती. आता तिसरा कोन आहे सर्वात लास्ट 180 अंशाचा कोन. यालाच सरळ रेषेतला कोन पण म्हणतात. सरळ रेषेत. आणि दुसरंच याला विरुद्ध कोन सुद्धा असे म्हणतात. कोणता कोन म्हणतात? विरुद्ध कोन. मग हा 180 अंशाचा कोन किंवा सरळ रेषेत कोन किंवा विरुद्ध कोन हा एका तासामध्ये 1 वेळा होतो. एका तासात किती वेळा होतो? 1 वेळा. मग 12 तासात किती वेळा होईल? 12 तासात हा होतो 11 वेळा. किती वेळा होतो हा? 11 वेळा. आणि 24 तासात किती वेळा होईल? लक्षात ठेव, हा होतो 22 वेळा. किती वेळा? आणि इथं कोणती स्थिती वजा? तर 6 वाजण्याची स्थिती वजा. भाऊ हा जो काही मी तक्ता दिलाय याच्यावरच तुमचा घड्याळ टॉपिक हा पूर्ण पाठ करून ठेवायचा. जर पाठ होत नसेल डेली सकाळी उठल्या उठल्या एकदा हाताखालून हा तक्ता घाला, जेणेकरून काय होणार तुम्हाला? दररोज लिहून 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 पाठ होणार. याचं कारण काय मी का बरं सांगतो एवढं की भाऊ कोणतीही गोष्ट तू एकदा जर केली ना तुला तिचं फळ भेटत नाही. ती तुला कंटिन्यू सराव मध्ये करावं लागेल. जेवढा तू सराव जास्त करणार ना त्या गोष्टीचा तू तेवढा तुझ्या यशापर्यंत जाणार किंवा तुझे जे काही डाऊट असतील ना ते क्लिअर होतील. तू जर म्हणशील सरांनी आज शिकवलंय उद्याच्याला बघायचं नाही, असं चालेल का भाऊ? नाही. तुला जर हा पाठ होत नसेल, आता माझा कसा पाठ आहे 0 अंशाचा कोन एका तासात 1 वेळा होतो, 12 तासात 11 वेळा होतो, 24 तासात 22 वेळा होतो आणि कोणती स्थिती वजा म्हटलं तर 12 वाजण्याची स्थिती वजा. परत 90 अंशाचा कोनाला काटकोन असे म्हणतात आणि हा काटकोन एका तासामध्ये 2 वेळा होतो. एका तासात किती वेळा होतो? 2 वेळा. परत हा 12 तासात किती वेळा होईल? तर हा होतो 22 वेळा आणि 24 तासात किती वेळा होईल? तर हा होतो 44 वेळा. मग कोणती स्थिती वजा? 3 व 9 वाजण्याची स्थिती वजा असते. परत पुढचा कोन आहे 180 अंशाचा कोन. यालाच विरुद्ध कोन सुद्धा म्हटलं जातं किंवा परीक्षेला विचारलेलं आहे. विरुद्ध कोन एका तासात किती वेळा होतो? माहिती पाहिजे. विरुद्ध कोन म्हणजे 180 अंशाचा कोन हा एका तासामध्ये 1 वेळा होतो. तर 12 तासामध्ये हा किती वेळा होईल? 11 वेळा आणि 24 तासात 22 वेळा होतो. याच्यात कोणती स्थिती वजा? तर 6 वाजण्याची स्थिती वजा. जर ह्या मी तुम्हाला आधीच्या ह्याच्यात सांगितलेली कन्सेप्ट आणि ह्या जर कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवल्या एवढ्यावरच तुमचा घड्याळ टॉपिक हा पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं हा तुम्ही म्हणजे एक बेसिकली एवढं तरी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. ओके, चलो आता समजलं असेल. मी थोडं पुढे जातो आणि आता टॉपिकला चालू करतो. आता बघा 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल? आता जर एक बघितलं मी तुम्हाला एक दाखवतो एकदम सोप्या याच्यामध्ये दाखवतो. एक घड्याळ आहे बरोबर. इथं किती वाजले? 12 वाजले. इथं 3, इथं 6 आणि इथं 9. त्यानंतर इथं वाजलेला असेल 1 आणि इथं असेल 2, परत इथं असेल 4, इथं असेल 5, इथं 7 असेल, इथं 8, 9, 10 आणि ह्या असेल 11. किती वाजता म्हटलंय? 3:30 वाजता. भाऊ 3:30 वाजता जर बघितला हा सेंटर पॉइंट आहे, हा सेंटर पॉइंट 3:30 वाजता तुमचा जो मिनिट काटा असेल ना, मिनिट काटा, हा मिनिट काटा कुठेतरी ह्या पोझिशनला असेल बरोबर का? हा मिनिट काटा कुठेतरी या पोझिशनला असेल
आणि तुमचा जो तास काटा असेल ना, तास काटा हा इथं पहा, इथं असे 5 मिनिटं असतात. 1, 2, 3, 4, 5. हा डॉट न डॉट, हा बघ, इथून इथं 1 मिनिट, इथून इथं 2 मिनिट, हा इथं दोघांच्या मध्ये असेल, मध्ये त्या इथं मध्ये. मग ह्यांनी काय विचारलाय, जो मिनिट काटा आणि तास काटा यांच्या मधला जो हा कोन तयार झालाय ना, हा कोन विचारलाय माझ्या भाऊ. आता जर बघितलं ना, तुला माहिती आहे एका तासामध्ये इथं 30 अंश, परत इथं 30 अंश, आणि एका मिनिटामध्ये हा कोन किती अंशाचा होतो, इथं 6 अंश, इथं 6 अंश, इथं 6 मधला अर्धा आलाय म्हणजे इथं 3 होईल. तू जर बघितलंस 30, 30 आणि 30, 60, 60, 60 अधिक 6, 66, 66 अधिक 6, 72, 72 अधिक 3, 75 अंशाचा कोन होणार आहे. हे बघ, हा पर्याय नंबर 2 बरोबर. समजला? तू असा पण काढू शकतो, पण माझ्या भावा तुला एवढं करणं मला तर वाटत नाही पॉसिबल राहील. कारण का, ज्यावेळेस तू पेपरला गेला ना, त्यावेळेस तुला ह्या अशा अडचणी, घड्याळ काढा, परत बघा, आपण आधीच तर एकतर आपल्यावर बर्डन आलेलं असतं की कसा पेपर आहे त्याच्यावर, परत पेपर अवघड असला तर असे सोपे सोपे प्रश्न चुकू शकता. मग याच्यामुळं ना एक लक्षात ठेवायचं नेहमी, 30 गुणिले तास, 30 हा जनरली सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. 30 गुणिले तास वजा 11/2 मिनिट, वजा 11/2 गुणिले मिनिट. हा फॉर्म्युला सगळ्यांना म्हणजे A to Z मुलांना हा फॉर्म्युला पाठ आहे. याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. आता मी याचं तुला असं काढून दाखवलंय. जो पुढचा प्रश्न असेल ना, त्याचा मी तुला काढून दाखवतो बघ आता. 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल? डायरेक्टली आता घड्याळ काढत बसायचं नाही. डायरेक्ट एकदा फॉर्म्युलाला 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट, बरोबर, मिनिटे. आता बघ, याच्यामध्ये किमती टाक आणि उत्तर काढ. 30 गुणिले तास किती भाऊ? तास आहे 9, हे 9ला 9, वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत भाऊ? मिनिट आहेत 30 मिनिट. हा 30ला 30 टाकला, बरोबर. आता बघ, जर आता हे बघितलं तर हा इथं वजा आहे, हा एक कंस इथं झाला आणि हा दुसरा कंस इथं झाला. म्हणजे आपल्याला डायरेक्ट इकडं भाग नाही देऊ शकत किंवा इकडल्या संख्येने इकडं भाग देऊ शकत नाही. 9 गुणिले 3, 9 त्रिक 27, हे झालं 270 अंश, वजा बे एक बे, परत बे एक बे, उरला एक 10 झाले, बे पंचे 10. 15 गुणिले 11 या दोघांचा गुणाकार काय येतो बघा, 15 गुणिले 11, 11 पाचे 55, एक गेला, 11 एका 11, 11 एका 11, आणि 11 अधिक 5 16, 165 अंश आलं. किती अंश आलं? 165 अंश. जर या दोघांची वजाबाकी केलीस तर येणारं उत्तर तुझं असेल 270 मधून 165 अंश वजा कर. वजाबाकी काय येते बघ आता, शून्यातून 5 जात नाही, इथला एक इथं दिला, 10 झाले, 10तून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 6, 6 मधून 6 गेला 0, 2 मधून 1 गेला 5. तुझं उत्तर असेल 105 अंश. 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 105 अंशाचा कोन तयार होईल. जसं मी तुला मागं सांगितलं, तर बघ ह्या प्रश्नामध्ये तू असा काढून बघ. जर तुला जर काही डाऊट असेल तर, पण असा काढण्याची भाऊ गरज नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझं बुद्धिमत्ता कव्हर करून द्यायची जिम्मेदारी ही माझी. समजला? फक्त काय पाठ ठेवायचं, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. मग या 30 गुणिले तास याला तू असं पण लिहू शकतो, 30h वजा 11/2m. एच म्हणजे हवर्स, हवर्स म्हणजे तास, आणि एम हा मिनिटाचा एम. याला फक्त ते मराठीमध्ये आणि हे इंग्लिशमध्ये. ओके, चलो पुढे. परत 12:30 वाजून 20 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा
यामधील कोण किती अंशाचा असेल. एकदम सोपा, काही अडचण नाही. पाय आता कसं सोडवायचं. पहिल्यांदा आपला प्रत्येक प्रश्नामध्ये जे काय मी स्टेप सांगतोय ती लिहायची. पहिल्यांदा आपलं काम आहे फॉर्म्युला लिहिणे. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तर काढून घ्यायचं. बरोबर. आता बघ, 30 गुणिले तास, 30 गुणिले तास. तास जर बघितले, तास आहेत 12. तास किती आहेत? 12. वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत? मिनिट आहेत 20. हे मिनिट 20 झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपला आपलं काय राहणार? इथं वजा असल्यामुळं हा एक कंस झाला आणि इथं दुसरा हा एक कंस झाला. बघ, 12×36 हे आलं 360 अंश वजा बेक बे बेक बे हे राहिलं 10. मग 11 गुणिले 10 या दोघांचा जर तू गुणाकार केलास तर याचा गुणाकार येतो 110. 11 गुणिले 10 110 अंश. बरोबर. मग आता बघ, 360 मधून 110 अंश जर वजा केले तर येणारं उत्तर काय असतं हे पहिल्यांदा महत्वाचं आहे. मग 300 हा शून्यातून शून्य गेला 0, 6 मधून 1 गेला 5 आणि 3 मधून 1 गेला 2. 250 अंश हे त्या दोघांतलं उत्तर आहे. पण इथं आहे का रे भाऊ? आहे का बघ बर, इथं आहे का नाही? मग अशा वेळेस काय करायचं? आता खूप आवर्जून लक्षात ठेव, आणि हे कधी कधीच येतं. ज्यावेळेस तुझे हे पूर्ण उत्तर जर काढलं आणि हे पूर्ण जर उत्तर 180 अंशाच्या जर वर गेलं ना, वर, तर ते 360 मधून परत वजा करायचे. म्हणजे 360 मधून 250 वजा कर. हा शून्याला 0, 6तून 5 गेल्या 1, 3 मधून 2 गेला 1. याचं उत्तर असेल किती? 110 अंश. पर्याय नंबर 1 बरोबर. कारण का, की जे हे काही भेटतं ना 12च्या स्थितीमध्ये, हे ना विरुद्ध कोण भेटतो. विरुद्ध कोण, विरुद्ध कोण हा किती अंशाचा असेल? 250 अंशाचा असेल. आता याचं प्रूफ करून दाखवू का मी? बघ आता दाखवतो. समज एक, हे बघ, एक घड्याळ आहे. बरोबर. इथं 12 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. त्यांनी मला सांगितले 12:20. इथं 1 असेल. एवढंच आपल्याला, एवढं जरी घेतलं तरी समजून येईल. बरोबर. 12:20 ला हा जो तुझा काही असेल ना, हा मिनिट काटा हा प्रॉपर 4 वर असेल. 20 मिनिट. बरोबर. आता हा जो तास काटा असेल ना, हा तास काटा भाऊ इथं हे बघ, 1 मिनिट, 2, 3, 4 आणि 5 हा कुठंतरी ह्या इथं धर कुठंतरी असेल. आणि तुला ह्याच्यातलं ना, इथं एक आहे, इथं 2 आहे, 3. बरोबर. ह्याच्यातलं हा जो कोण आहे ना, तुला हा कोण विचारला 12:20. पण ज्यावेळेस तू 30 गुणिले तासने केलं ना, त्यावेळेस हे 250 अंश जे आलं ना, हे इकडलं आलं. 250 अंश टोटल असतं 300. 360. 360 पैकी 250 हे आलं. एवढं येईल का 250 याचं ह्या कोणामधलं? हा कोणामधलं येईल का? बघ बर. साधं सिंपल आहे ना. इथं 30 अंश आहे. बरोबर का नाही? इथं 30 अंश आहे. ह्या इथं 30 अंश आहे. इथंच 90 झालं. 250 ची काही गरज आहे का भाऊ? मग ह्याच्यामुळं ज्यावेळेस 12ची वगैरे ह्या 9च्या पुढे गेलं ना, जर तुझं उत्तर 180 अंशाच्या जर पुढं आलं, जसं आता 250 अंश आलंय, बरोबर, हे 180 अंशाच्या पुढं आलं, डोळे झाकून 360 अंशातून वजा करायचं. येणारं उत्तर हे तुझं 110 अंश मधलं असणार. ओके. चल परत बघ. 12:15. किती? 12:15. तास काटा व मिनिट काटा. पहिल्यांदा फॉर्म्युला घे. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. बरोबर का?
हा पाठच झाला पाहिजे हा. याला पर्याय मार्ग नाही. आता फक्त किमती टाकू. हा 30 ला 30 गुणिले तास किती आहे भाऊ? तास आहेत 12 तास. किती तास आहेत? 12 तास. वजा 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत? मिनिटे आहेत 15. हे मिनिटे भाऊ 15. बरोबर. आता याच्यानंतर बघ, हा इथं वजा असल्यामुळं हा एक कंस झाला आणि दुसरा हा एक कंस झाला. वजा सोडून द्यायचा. 12×3 = 36 हे आलं 360 वजाला वजा. आता 15ला 2 ने भाग दे. तुझ्याकडे 15 रुपये आहे. तुझ्या मित्राला तुला अर्धे द्यायचे. बे एक बे आणि बे साती 14. एकला भाग जात नाही. पॉइंट 10 झाले. बे पंचे 10. उरलं काय मग आता? 11 गुणिले 7.5 या दोघांचा गुणाकार उरला. गुणाकार कर. 11×5 = 55. हातचे गेले 5. 11×7 = 77. 77 अधिक 5 82.5 आलं. किती आलं? 82.5. आता 360 मधून 82.5 वजा कर. तू किती वजा केलं परत तेच केलं ना, मग तू इथं बघ 360 मधून 82.5 वजा करू आपण. ओके, ते तुला पण समजेल काय होईल. बघ आता इथं घेतो मी 360 82.5. हा इथं पॉईंट 0 वाढला. इथला एक इथं 10तून 5 गेले 5 पॉईंटला पॉईंट 9 राहिले. 9 मधून 2 गेले 7. 5 राहिले. इथला एक इथं 15तून 8 गेले 7. हे राहिलं 2. याचं उत्तर आलं बघ तू 277.5. किती आलं? 5 आलं. बरोबर. आता बघ 277.5 हे 180 पेक्षा वर गेलं का रे भाऊ? ज्या वेळेस तुझं उत्तर पूर्ण 180 अंशापेक्षा वर जाईल ते परत किती मधून वजा करायचे? 360 मधून. परत हे 360 मधून 277.5 वजा कर. काय येईल बघ? हा पॉईंट दे 0. इथला एक इथं 5 पॉईंटला पॉईंट. 9तून 7 गेले 2. परत इथला एक इथं 15तून 7 गेले 8. तुझं उत्तर 82.5 आलं. पर्याय नंबर 2 बरोबर. आता याच्यात शॉर्टकट सांगू का? ज्यावेळेस 12ची स्थिती आली ना, त्यावेळेस हा पहिला घ्यायचा नाही. हा फक्त दुसऱ्या सोबत करायचं. कारण काही इथं 0 घ्यायचा. 12 तास म्हणजे 0. तरी तुझं उत्तर 82.5. इथल्या इथं तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता किंवा टायमिंग वाचू शकता. फक्त हा एवढा भाग घ्यायचा नाही. पुढच्या भागाचा सोल्युशन द्या. येणार उत्तर तुमचं 82.5. ओके, समजलं आता? परत पहा. मी हेच घेतले मुद्दाम पॉइंट मध्ये येण्यासाठी. 12:45. आता काय करायचं? मी आताच सांगितलं 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. बरोबर. आताच काय सांगितलं की ह्याच्यात असं आलं की ह्या घ्यायचा नाही, फक्त 11/2 घ्यायचं. मग घे 11/2 गुणिले मिनिट घ्यायचे. मिनिट आहेत 45. भाग दे. येणारं उत्तर हे तुझं पाहिजे. बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4 उरला 1 भाग जात नाही. पॉईंट 10 झाले. बे पंचे 10. राहिलं काय? 11 गुणिले 22.5 यांचा गुणाकार कर. 11×5 = 55. हातचे गेले 5. 11 दोन्ही 22 आणि 5 27. हातचे गेले 2. 11 दोन्ही 22. 22 अधिक 2 24. एक संख्या सोडून पॉइंट. इथं तुझं उत्तर आलं 247.5. भाऊ एवढं करून देखील तू 180च्या वर गेला का नाही? 180 अंशाच्या वर. मग 180 अंशाच्या वर गेला की 360 मधून वजा करायचे. 360 वजा 247.5 वजा बाकी कर. शून्याला 0. आता वजा बाकी काय होईल बघ? इथला एक इथं दे. 10तून 5 गेले 5. इथं राहिले 9. 9तून 7 गेले 2. इथं राहिले 5. 5 मधून 4 गेला 1. इथं पण 1. 112.5 पाहिजे. पर्याय नंबर किती दिसतोय? 1 दिसतोय. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला?
चलो आगे. 9:12. चलो काढा, सगळ्यांनी काढा आता. चलो तुमच्यासाठी 30 सेकंद सांगतो मी. झाला का बघ. 9:12. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. ओके. 30 गुणिले तास किती आहेत भाऊ? तास आहेत 9. 9ला 9 वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत? 12. मिनिट 12ला 12 झाला. त्याच्यानंतर बघ, पहिल्यांदा इथं एक कंस टाकायचा आणि हा इथं एक कंस टाकायचा. दोघांचा गुणाकार कर, भागाकार कर आणि उत्तर काढ. 9 त्रिक 27 हे आलं 270 वजा बे एक बे बे सक 12 मग 11 गुणिले 6 66. आता किती येईल बघ. 270 मधून जर 66 वजा केले तर हे येणार 204. बरोबर करे भाऊ. हे किती येणार? 204 अंश. पण ज्यावेळेस मी तुला आता सांगितलं एक 80 अंशाच्या वर जर गेलं ना तुझं उत्तर, हे 360 मधून वजा करायचं. किती मधून? 360 मधून. मग कर 360 मधून 204 वजा करायचा. इथलं एक, इथं 10तून 4 गेले 6, इथं राहिले 5, हा 5ला 5, इथं राहिला 1. तुझं उत्तर असेल 156 पॉइंट. पर्याय नंबर 4 बरोबर. जे काय मी आज प्रश्न घेतोय ना, हे प्रश्न तुला येणाऱ्या भरतीमध्ये 100% दिसणार. आणि याच्या व्यतिरिक्त तुला घड्याळ टॉपिक मध्ये कोणताही प्रश्न असू दे, ते येणार म्हणजे येणार. जेवढे मी टाईप शिकवणार आहे तेवढे. ओके. बघा आता, सीताची घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते, समोर जाते. म्हणजे एका तासाला ते घड्याळ एका तासाला 5 सेकंद पुढे जात्या. एवढं आपण एक पहिली गोष्ट समजली, मी ती लिहून घेतो. जर सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील? ओके. बघ, सोमवारी सकाळी 8, सोमवारी सकाळी 8, सकाळी 8 वाजता. त्यानंतर मंगळवार येणार आहे. सोमवार नंतर मंगळवार आणि मंगळवार नंतर बुधवार आहे. मंगळवार नंतर बुधवार आहे. आता 8 ते तुला बुधवार सकाळी 8च विचारले. टायमिंग सेम आहे. टायमिंग कसा आहे? सेम आहे, 8च. आणि इथं पण सकाळी 8. आता बघ, सोमवार पासून ते मंगळवार सकाळी 8 पर्यंत एक दिवस झाला आणि मंगळवार सकाळ 8 पासून ते बुधवार सकाळपर्यंत एक दिवस झाला. असे किती दिवस झाले? 2 दिवस झाले. किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवस. मग या दिवसाचं रूपांतर तासामध्ये कर. कशामध्ये? तासामध्ये. 2 तास, 2 दिवस म्हणजे किती तास माहिती पाहिजे. एक दिवस म्हणजे 24 तास. एक दिवस म्हणजे किती तास? 24 तास. तर 2 दिवस म्हणजे 24 दोन्ही 48 तास. किती तास? 48 तास ते घड्याळ आपल्याला फरक आहे. मग ते घड्याळ एका तासाला 5 सेकंद पुढे जाते. हा सेकंद शब्द खूप महत्वाचा आहे. एका तासाला 5 सेकंद पुढे जाते. तर 48 तासामध्ये ते घड्याळ किती सेकंद पुढे जाईल? म्हणजे त्या घड्याळात 8 वाजून किती मिनिटे होणार आहेत हे. मग किती सेकंद? मला उत्तर सेकंद भेटणार आहे. तिरकस गुणाकार
48 गुणिले 5 या दोघांचा तिरकस कर. काय येईल बघ. 5 48 ला 0 हातचे गेले किती 4 गेले बरोबर. 5 4 20 20 अधिक 4 24 240 सेकंद ते घड्याळ पुढे जाणार आहे. 240 सेकंद ते घड्याळ पुढे जाणार आहे. भाऊ 240 सेकंदाचं तुला इथं मिनिट पाहिजे. मिनिट एक मिनिट म्हणजे इथं घेऊन दाखवतो. इथं बघ एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर तुझे सेकंद आलेत 240 सेकंद आलेत. या 240 सेकंदाचं रूपांतर तुला मिनिटामध्ये करायचंय. तर तिरकस गुणाकार 240 एक 240 भागिले 60. मग बरोबर हा काय गेला बघ भाग दे. 0 कट 6 एक 6 साइन 24 4 मिनिटे आले. किती मिनिटे 4 मिनिटे. 240 सेकंद म्हणजे 4 मिनिटे. हे घड्याळ पुढे जाणार आहे म्हणजे बुधवारी त्या घड्याळामध्ये 8 वाजून 4 मिनिटे ही वेळ दाखवली पाहिजे. 8 वाजून किती मिनिटे 4 मिनिटे. पर्याय नंबर किती बरोबर 2 बरोबर. समजला का बघ. ओके अशाच प्रकारचे पुढे बघ. कधी लावली सोमवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावली. सोमवार सकाळी 10. तसं तुला विचारलंय शुक्रवार मंगळवार त्याच्यानंतर असतो बुधवार. त्या बुधवार नंतर असतो गुरुवार आणि गुरुवार नंतर असतो शुक्रवार बरोबर. आता टायमिंग सेम आहे. टायमिंग जर चेंज असता तर आपली गडबड झाली असती बरोबर का नाही. आता टायमिंग सेम आहे. दिवस किती होतील मोजून घे. दिवस किती होईल. हा एक दिवस झाला. हा एक 2 हा एक 3 आणि हा एक 4. किती दिवस झाले 4 दिवस झाले. किती दिवस 4 दिवस. 4 दिवस. मला सांग 4 दिवस म्हणजे किती तास. सोपं सांग. 4 दिवस म्हणजे किती तास. एक दिवस म्हणजे 24 तास. एक दिवस म्हणजे 24 तास. तर 4 दिवस म्हणजे किती तास. असा तिरकस गुणाकार 24 गुणिले 4 करा. 24 चौक 24 त्रिक 72 24 चौक 96. 4 दिवस म्हणजे 96 तास. ही पहिली कन्सेप्ट तुमच्या सर्व मुलांची प्रॉपर आली पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला हा प्रश्न कन्सेप्ट वाईज समजला पाहिजे. 4 दिवस म्हणजे 96 तास. किती तास 96. आता पुढे जाऊ. चिताची घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. दर तास म्हणजे एका तासाला ते घड्याळ 10 सेकंद पुढे जाते पुढे. तर 96 तासामध्ये ते घड्याळ किती सेकंद पुढे जाईल. किती सेकंद. तिरकस गुणाकार करा आणि उत्तर काढा. उत्तर कशात भेटणार सेकंद. कारण का दिले सेकंदात भेटणार सेकंदात. 96 गुणिले 10. जर 96 गुणिले 10 केलं तर याचं उत्तर आलं 960 सेकंद ते घड्याळ पुढे जाणार. पुढे आता 960 सेकंद पुढे. त्या सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचंय. आता कसं करायचं इथं बघा. 960 सेकंद पुढे जाणार आहे बरोबर. मग मिनिटामध्ये माहिती पाहिजे. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. तुझ्याकडे किती सेकंद आहे 960 सेकंद आहे. किती सेकंद आहे 960 सेकंद बरोबर किती मिनिट. तिरकस गुणाकार करायचा.
याचं रूपांतर तुला मिनिटामध्ये होईल बघ. काय भेटल? 960 गुणिले 1 960 आणि भागिले 60. जर हा शून्य कट केला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 6 1 6 उरले 3, 6 7 36, 16 मिनिट ते घड्याळ पुढे जाणार. पुढे जाणार. ते घड्याळ काय होणार? पुढे जाणार. किती मिनिट? 16 मिनिट ते घड्याळ पुढे जाणार. मग त्या घड्याळामध्ये शुक्रवारी सकाळी 10 वाजता, शुक्रवारी सकाळी 10 वाजता, शुक्रवार सकाळी 10 वाजता त्या घड्याळामध्ये 10 वाजून 16 मिनिटे होणार. किती मिनिटे होणार? 16 मिनिटे. समजलं का? बघ, एकदम डिक्टो तुम्हाला पूर्ण शिकवत आहे मी, असं मला तरी वाटतं. आता हे बघा, किती फरक पडेल. एक घड्याळ दर तासाला ते घड्याळ 5 सेकंद पुढे जाते, एक घड्याळ. आणि दुसरं जे घड्याळ आहे ते दर तासाला 10 सेकंद मागे पडते. एक पुढे जाते आणि एक मागे पडते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8, म्हणजे आज सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 असे फरक आहे 24 तास. आज सकाळचे 8 ते दुसऱ्या सकाळचे 8 असा फरक किती तास आहे? 24 तास. आता सोपी कन्सेप्ट सांगतो. एक घड्याळ 5 सेकंद पुढे जातो, दुसरं घड्याळ 10 सेकंद मागे पडतंय, बरोबर ना? म्हणजे एका घड्याळामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून काहीतरी मिनिटे होणार आहे. पहिल्या घड्याळामध्ये जे पुढे जातंय त्या घड्याळामध्ये 8 वाजून काहीतरी मिनिटे होणार आहे. आणि जे घड्याळ 10 सेकंद मागे पडतंय ना, त्या घड्याळामध्ये 7 वाजून असे काहीतरी मिनिटे होणार आहे. एकामध्ये 8 वाजून काहीतरी मिनिटे, एकामध्ये 7 वाजून काहीतरी मिनिटे. मग या दोघांमधल्या वेळेतला फरक पाहिजे. भावा एकदम सोपं सांगतो. काय करायचं माहितीये का? बघ, हे जे एका तासाला आहे ना, एका तासाला 1 तास, ज्यावेळेस घड्याळ मागे आणि पुढे असेल, 10 सेकंद आणि 5 सेकंद मागे, 10 अधिक 5 या दोघांची बेरीज कर, 15 सेकंद मागे पडतं. किंवा त्या दोन्ही घड्याळामध्ये एका तासाला फरक किती सेकंदाचा आहे? 15 सेकंदाचा फरक आहे. किती सेकंद? 15 सेकंद. तर 24 तासाला किती सेकंद? सोपं एकदम. 24 तासाला किती सेकंद? सेकंदातच उत्तर भेटणार. बघ, सेकंद बरोबर 24 गुणिले 15 करायचे. 15 चोक 60, 6 गेले, 15 दोन्ही 30, 360 सेकंद पुढे जाणार. किती सेकंद? 360 सेकंद. परत आता इथं आलो आपण. मला सांग, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर 360 सेकंद त्या दोघांमधला अंतर आहे, म्हणजे किती मिनिटं एवढा आहे? मिनिट पाहिजे. तिरकस 360 भागिले 60 या दोघांना जर मी भाग दिला, हा शून्य कट 6 7 36, त्या दोघांमध्ये 6 मिनिटाचा फरक पडेल. किती मिनिटाचा? 6 मिनिटाचा फरक पडेल. एक घड्याळ महागन पुढं असेल ना, पुढं महागन पुढं, या दोघांची डायरेक्ट बेरीज करायची. एका तासाला 15 सेकंद, सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी 8, टोटल तास किती झाले? 24 तास. एका तासाला 15 सेकंद, तर 24 तासाला किती सेकंद? किती सेकंद आले? 360 सेकंद. मग हे 360 सेकंद म्हणजे किती मिनिट? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 360 सेकंद म्हणजे 6 मिनिटाचा फरक पडेल. किती मिनिटाचा फरक? 6 मिनिटाचा. हे बघ, पर्याय नंबर कुठे आहे? बघ, पर्याय नंबर 4 बरोबर. किती बरोबर? पर्याय नंबर. समजलं? चलो.
पुढे आता नेक्स्ट. आता टोलचा आला प्रश्न, टाईप चेंज झाला, मिक्स केले, कारण का घड्याळ हा टॉपिक आहे प्रत्येक प्रकारचा विचारला जातो. एका घड्याळात प्रत्येक अर्ध्या तासाला एक वेळा आणि जितके वाजले असतील तितक्या वेळात टोल पडतात. तर त्या घड्याळात टोल पडण्यास सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. म्हणजे सुरुवात 9 वाजता झाली. किती वाजता? 9 वाजता. जर 9 वाजले ना 9 वाजले ना 9 टोल होणार. किती टोल होणार? 9 टोल. त्यानंतर दुपारी 2:30 वाजेपर्यंत किती टोल पडतील? बरोबर. 10 वाजता किती टोल पडणार? जेवढे वाजले तितक्या वेळा टोल. 10 टोल. 11 वाजता 11, 12 वाजता 12, 1 वाजता 1 आणि 2 वाजता 2. आधी आपण ना पूर्ण जितके वाजले तितक्याची बेरीज करून घेऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला अर्ध्या तासाचं सांगतो कसं करायचं. बघा, 9, 10, 11, 12, 1 आणि 2 यांची बेरीज करा. 11 अधिक 9 हे झाले 20. 20 अधिक 10 30. 30 अधिक 12 42, 43, 44, 45 वेळा. किती वेळा झाले? 45 वेळा. बरोबर. आता म्हणतील सर प्रत्येक अर्ध्या तासाला एक आहे. मग भाऊ इथं 9:30चा एक असणार, त्याच्यानंतर 10:30चा एक टोल, त्याच्यानंतर 11:30चा एक टोल. पूर्ण तुला सोप्या भाषेत सांगतोय. त्याच्यानंतर 12:30चा एक टोल, त्याच्यानंतर 1:30 वाजण्याचा एक टोल आणि त्याच्यानंतर 2:30 वाजण्याचा एक टोल. असे किती? 1, 2, 3, 4, 5, 6. हे 45 मध्ये मी 6 ऍड केले. 45 अधिक 6 51 वेळा टोल बसेल. किती वेळा? 51 वेळा. पर्याय नंबर 2 बरोबर. समाप्त. आता काही विद्यार्थ्यांची कन्सेप्ट असेल सर 9:30 वाजता झाला, मग 9:30 ते 10 पर्यंत अर्धा तास आहे. त्या क्वेश्चनचा मिनिंग तसा नाहीये भाऊ. मधला जो अर्धा तास आहे ना, मधला दोघांच्या मधला, त्याच्यात तो एक टोल वाजतो. प्रत्येक अर्ध्या तासाला एक. प्रत्येक अर्ध्या तासाला जितके वाजले तितके वेळा. म्हणजे 9 वाजता 9 टोल, 10 वाजता 10 वेळा असं वाजणार. टन टन टन. तुम्ही घरामध्ये पाहता तुमच्या 11ला 11 वेळा टन टन. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. आणि मधले अर्धे तास असे घेतले आपण, ते आले 6. सगळ्यांची टोटल केली, याचं उत्तर आलं 51 वेळा. सकाळी 9 वाजता जे सुरुवात झाली, हा सुरुवात शब्द खूप महत्वाचा होता. काही मुलं सोडून देतील. 9 वाजता त्यांनी सांगताना सांगितले 9 वाजता सुरुवात झाली, म्हणजे 9 वाजता 9 टोले पडले. ओके. एकच होता तो प्रश्न तसा, बाकीचे असल्यावर आणखी आपण घेऊ. घड्याळात 10 वाजून 10 मिनिटांनी आरशातील प्रतिमेत किती वाजतील? खूप सोपा प्रश्न आहे. एक आरशातील प्रतिमा असते आणि एक पाण्यातील प्रतिमा असते. आरशातील प्रतिमेचा मी सांगतो आणि पाण्यातील प्रतिमेचा पण मी घेणार 100%. आरशातील म्हटलं ना, आरशातील हे 12 तासामधून वजा करायचे. 12 तासामधून काय करायचे? वजा. मग आता तुला काय केलंय, इथं 10 वाजून 10 मिनिटे म्हटलंय. मग या 12 तासाला ना, 12 तासाला तू मिनिटामध्ये कसं लिहू शकतो माहित आहे? तास इकडे आहे बघ आणि इकडं मिनिट आहे. समज मिनिट आहे. त्या 12 तासाला तू लिहू शकतो 11 तास 60 मिनिटे, म्हणजेच 12 तास. बरोबर का नाही भाऊ? 11 तास 60 मिनिटे म्हणजे किती तास? 12 तास. आणि त्याच्यातून किती वजा करायचे? 10 वाजून किती मिनिटे? 10 मिनिटे वजा कर. 11तून 10 गेला 1 वाजून, 60 मधून 10 गेले 50. त्या घड्याळामध्ये 1 वाजून 50 मिनिटे झालेली असतील. पर्याय नंबर किती बरोबर? पर्याय नंबर 1 बरोबर. जर 24 तासाचं घड्याळ असेल तर ते
24 तासातून वजा करायचं. किती तास? 24. मग 24 तासाला पण लिहायचं कसं? 23 तास आणि 60 मिनिटे. ज्यावेळेस 12च्या पुढची स्थिती दिली ना त्यावेळेस हा लागू होतो. ओके, चलो पुढे बघा आलाच परत. घड्याळात 12 वाजून 15 तर आरशातील प्रतिमेत किती? हा किती? 24 तासाचं घड्याळ आहे. 12 वाजून 15 मिनिटं. मग आता 24 तासाला मी याच्या आधीच सांगितलं तास आणि मिनिटामध्ये. कसं घ्यायचं? 24 तास. 24 तासातून वजा करायचंय. या 24 तासाला मी काय घेऊ शकतो बघा आता. या 24 तासाला 23 तास 60 मिनिटे. 23 तास 60 मिनिटे. वजा काय करायचंय? 12 वाजून 15 मिनिटे वजा. वजा वजा. करून द्या वजाबाकी. त्या दोघांची वजाबाकी काय येईल बघा. 3 मधून 2 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1. 11 वाजून 60 मधून 15 गेले 45 मिनिटे. म्हणजे तुझं उत्तर असेल 11 वाजून 45 मिनिटे. हा एवढा सोपा क्वेश्चन आहे, पण काही वेळेस आमच्या मुलांना ना हाच क्वेश्चन खूप अवघड वाटतो आणि इथं भरपूर मुलांचे मार्क जातात. समजलं आता? चलो जायचं पुढे. मंगळवार सकाळी 5 ते शुक्रवार सकाळी 5 पर्यंत. बरोबर. ओके, घेऊ आता बघा. मंगळवार त्यानंतर बुधवार, त्यानंतर गुरुवार, तुला काय विचारले? शुक्रवार. ओके. पहिली गोष्ट टायमिंग सारखा आहे का बघ. सकाळी 5 ते सकाळी 5 टायमिंग सारखा आहे. इथं सकाळी 5च दिले. सकाळी किती वाजता? 5. आणि इथं पण सकाळी 5च दिले. सकाळी किती वाजता? 5 वाजता. बरोबर. आता पहिले काढू आपण. दिवस किती होतील बघ. दिवस हा इथून ते 1 पर्यंत 1 दिवस, परत हा इथून इथं 1 दिवस आणि हा इथून इथं 1 दिवस. असे किती दिवस झाले? 3 दिवस झाले. किती दिवस झाले असे? 1 1 1 असे 3 दिवस झाले भाऊ. बरोबर. आता पहिली स्टेप. किती दिवस झाले? 3 दिवस. मला सांग 3 दिवस म्हणजे किती तास? सोप्या भाषेत 3 दिवस म्हणजे किती तास? 3 दिवस म्हणजे 24 त्रिक 72 तास. एका दिवसात 24 तास असतात. 3 दिवसात 72 तास. आता पुढे बघू आपण काय म्हणतो. मंगळवार सकाळी 5 ते शुक्रवार सकाळी 5 पर्यंत तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर किती वेळा येतील? तंतोतंत एकमेकावर म्हणजे 0 अंशाचा कोन. कोणता अंशाचा कोन? 0 अंशाचा कोन. आता या 0 अंशाचा कोन तुला माहिती आहे एका तासामध्ये 1 वेळा होतो. 12 तासामध्ये 22 वेळा होतो आणि 12 तासामध्ये 11 वेळा होतो आणि 24 तासामध्ये 22 वेळा. 24 तासात किती वेळा होतो? 22 वेळा. मग या 24 तास म्हणजे 1 दिवस. 24 तास म्हणजे 1 दिवस. आता बघ तू करू शकतो. हे किती दिवस आहेत? असे 3. म्हणजे इथून इथं हा 22 वेळा झाला. 3 वेळा घ्यायचं. 3 वेळा. 3 दिवस आहेत म्हणून 3 वेळा घे. 22 तरी किती भाऊ? 66. समाप्त उत्तर. पर्याय नंबर किती बरोबर? 1 बरोबर. 3 दिवस आहेत. मग एका दिवसात तंतोतंत एकमेकावर म्हणजे 0 अंशाचा कोन एका दिवसात 24 तासामध्ये किती वेळा होतो? 22 वेळा. असे किती दिवस आहेत? 3 दिवस. ते 3 वेळाले 22 त्रिक 66 समाप्त. किंवा तू घेऊ शकतो 24 तासाला 22 वेळा तर 72 तासाला किती वेळा? तू असं केलं तरी येईल. तिरकस 72 गुणिले 22 भागिले 24.
24×72, 22×66 दोन्हीपैकी तुला जे सोपं वाटेल ते घ्यायचं. समजला का बघ? चलो जायचं पुढे आता. तंतोतंत म्हणजे खूप महत्वाचं आहे. परत इथं सोमवारी सकाळी 7 ते शुक्रवार सकाळी 7 टायमिंग सेम आहे. हे खूप गरजेचं आहे. टायमिंग जर वेगवेगळा असता ना तर अवघड झालं असतं थोडंफार. सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार, त्याच्यानंतर कोणता वार आहे? गुरुवार, त्याच्यानंतर शुक्रवार. बरोबर. आता बघ एकदम सोप्या भाषेत सांगतो, आणखी सांगतो. मिनिट काटा व तास काटा तंतोतंत एकमेकावर म्हणजे 0° कोन. तंतोतंत एकमेकावर म्हणजे किती अंशाचा कोन? 0° कोन. 0° कोन एका तासामध्ये 1 वेळा होतो. मी लिहून दिले पहिल्यांदाच. 12 तासामध्ये हा 11 वेळा होतो. किती वेळा? आणि 24 तासामध्ये हा किती वेळा होतो? 22 वेळा होतो. 24 तास म्हणजे 1 दिवस. एका दिवसात तंतोतंत ते काटे किती वेळा येतात? 22 वेळा. मग आता दिवस किती झाले बघ. हा इथून इथं 1 दिवस, परत हा इथून इथं 1 दिवस, हा इथून इथं 1 दिवस आणि हा इथून इथं 1 दिवस. असे किती दिवस झाले? 4 दिवस. मग आता एका दिवसात 22 वेळा होतो. 22 हा 4 वेळा घे. किती वेळा घे? 4 वेळा 22, 22, 22 यांची बेरीज कर. 8, 8 याचं उत्तर असेल 88 वेळा. पर्याय नंबर 2 बरोबर. समजलं आता? किंवा 24 तासाला 22 वेळा तर 4 दिवसामध्ये 96 तास होत. किती तास होतील? 96. तर 96 ला किती? दोन्ही पद्धती ही सोपी वाटेल. आता हे बघ इथं बघ. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर किती वेळा येतील? तंतोतंत एकमेकावर म्हणजे 0° कोन हा एका तासामध्ये 1 वेळा होतो. बरोबर. परत 12 तासामध्ये हा 11 वेळा होतो. परत 24 तासामध्ये हा 22 वेळा होतो. आणि कोणती स्थिती वजा असा हा आपला एक प्रश्न होता. स्थिती वजा ही 12 वाजण्याची. कारण का? इथं 1 वेळा कमी होतोय कमी. मग ती कोणती स्थिती वजा केली तर 12 वाजण्याची. कारण का? 12 ते 1 मध्ये पण 12 वाजताच होतो आणि 11 ते 12 मध्ये पण 12 वाजताच होतो. म्हणून 12 वाजता 2 वेळा होतो म्हणून 12 वाजण्याची स्थिती वजा केली. आता 10 ते 4 मध्ये म्हटले. 10 ते किती? 4. बघ आता 10, 11, 12, 1 त्याच्यानंतर 2 ह्याच्यानंतर 3 आणि याच्यानंतर हे 4. ओके. तास किती झाले बघ आता. इथून इथं 1 तास, इथून इथं 1 तास, इथून इथं 1 म्हणजे हा 1, हा 1, परत हा 1, इथून इथं हा 1, हा 1 आणि हा पुढचा 1. असे 1, 2, 3, 4, 5, 6 तास झाले. किती? 6 तास. हा एका वेळात एका तासाला 1 वेळा होतो. तर 6 तासामध्ये हा 12 वेळा झाला पाहिजे होता. पण 12 वाजण्याची स्थिती आपण कट करतो. म्हणजे हा तुझा 1 इथला कट होणार आहे 12 वाजण्यात. मग 12 वाजण्याचा जर कट झाला टोटल 10 ते 4 मध्ये 6 तास आहे. किती तास आहेत? 6 तास. एका तासात 1 वेळा म्हणजे 6 वेळा झाला पाहिजे. पण 12 वाजण्याची स्थिती वजा म्हणून 1, 2, 3, 4, 5 वेळा होईल. पर्याय नंबर किती बरोबर? 4. 6 वेळा नाही. कारण का भाऊ 12 वाजण्याची स्थिती वजा करायची. हे खूप गरजेचं आहे. क्वेश्चन त्याच्यामुळे घेतला होता. असा जर विचारला कारण का इथं 24 तासाचा क्वेश्चन आला नाही. फक्त तासाचा फरक आहे. दिवसाचा फरक आहे का? नाही. जर दिवसाचा फरक असता तर आपलं ते आलं असतं. दुपारी 1 पासून
संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा येईल? बरोबर. आता परत हा 90 अंशाचा कोन एका तासामध्ये हा 90 अंशाचा कोन होतो 2 वेळा. किती वेळा? 2 वेळा. परत हा 90 अंशाचा कोन 12 तासामध्ये, किती तासामध्ये? 12 तासामध्ये हा होतो 22 वेळा. किती वेळा होतो हा? 22 वेळा. आणि हा 24 तासामध्ये हा कोन होतो 24 तासामध्ये 44 वेळा. आता इथं कोणती स्थिती वजा आहे? स्थिती वजा ही वजा स्थिती आहे 3 वाजण्याची व 9 वाजण्याची. म्हणजे इथं एका तासात 2 वेळा, तर 12 तासात 24 वेळा होण्याऐवजी 22 वेळा झाला. म्हणजे एकदा 3 वाजण्याची स्थिती वजा करायची. इथं एक हा वजा आणि हा एक वजा, म्हणून हे 2 कमी झाले म्हणून 22 आला. बघा आता 1 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत, 1 ते 6 याच्या दरम्यान तास किती मला तुम्ही सांगा. किती तास? 2, 3, 4, 5, 6, 5 तास. किती तास? 5 तास. मग एका तासाला 2 वेळा होतो. एका तासाला किती वेळा? 2 वेळा. एका तासाला 2 वेळा, तर 5 तासामध्ये हा 10 वेळा झाला पाहिजे. किती वेळा झाला पाहिजे? 10 वेळा. पण 3 आणि 9 वाजण्याची स्थिती वजा 1 पासून ते 6 पर्यंत, 1 नंतर 2, 3, 4, 5, 6, 3 वाजतो का नाही? मग ह्या 3 मधला 1 कमी झाला. 1 काय झाला? कमी केला. 3 मधला 2 कमी नाही केल्या, 1 कमी केला. इथून इथं हा 2 वेळा, इथून इथं 2 वेळा होतो, पण एकच वेळा धरला. परत इथून इथं 2, इथून इथं 2, इथून इथं 2, 2, 4, 6, 8 आणि हा एक 9. जे 3 वाजता 2 होतो ना, 2 वेळा काटकोन एका तासात 2 वेळा होतो, पण 3चा वजा 1 केला म्हणून हे वजा 1, याचं उत्तर 9 वेळा असेल. किती वेळा असेल? 9 वेळा. पर्याय नंबर 4 बरोबर. कारण का 3 वाजण्याची स्थिती व 9 वाजण्याची स्थिती, 3चा 1 कमी करायचा, 9चा 1 कमी करायचा. एका तासात 2 वेळा होतो, पण 2 कमी करायचे नाही. 3चे 2 कमी करायचे नाही, 9चे 2 करायचे नाही. 3चा 1, 9चा 1 असे 2 कमी होऊन ते 22 वेळा झाला. समजला? आता पुढे बघू. आता बघ, टायमिंग वेगळा आहे. सोमवारी सकाळी 7 ते बुधवार 8. काय करायचं अशा प्रश्नामध्ये? सोमवारी सकाळी 7 दिलाय ना, सकाळी किती दिलाय? 7. आपण बुधवारी पण 7 पर्यंतच काढायचा. कितीपर्यंत? बुधवारी. हा मंगळवार आला आणि नंतर हा बुधवार आला. बुधवारी आपल्याला त्यांनी 8 पर्यंत विचारलाय, पण मी काय करतो? 7 पर्यंत घेतो. म्हणजे ना दिवसाचं होईल. बरोबर. 8 थोडा वेळ मी बाजूला ठेवला. किती दिवस झाले बघ? सोमवार पासून ते मंगळवार 1 दिवस आणि मंगळवार पासून ते बुधवार 1 दिवस, असे 2 दिवस झाले. मला विचारलाय 90 अंशाचा कोन. कोणत्या अंशाचा? 90 अंशाचा. मी आताच लिहून दाखवलं. 90 अंशाचा कोन एका तासात 2 वेळा होतो. एका तासात 2 वेळा. 12 तासामध्ये हा होतो 22 वेळा आणि 24 तासामध्ये हा होतो 44. 24 तास म्हणजे 1 दिवस. एका दिवसात 44 वेळा. मग एका दिवसात 44 वेळा असे किती 2 दिवस आहेत? मग 44 हे दोनदा घेतलं, 88 वेळा झाला. किती वेळा झाला? 88 वेळा. 2 दिवस आहेत. एका दिवसात 44 वेळा, असं 2 दिवसात 88. पण भाऊ तू हे 7 पर्यंत काढलं, तुला 8 पर्यंत विचारलंय. 7 पासून ते 8 पर्यंत 1 तास आहे आणि एका तासामध्ये 90 अंशाचा कोन हा 2 वेळा होतो. मग हे इथले 2, 88 अधिक 2 ऍड करा. 88 मध्ये 2 ऍड केले, 90 वेळा
तो कोण होईल? किती वेळा होईल? 90 वेळा. पर्याय नंबर 2 बरोबर. समजलं का बघा? समजलं? आजच्या लेक्चरचा लास्ट 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील? विरुद्ध बाजूला या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. विरुद्ध बाजूला म्हणजे 180 अंशाचा कोन. हा एका तासामध्ये 180 अंशाचा कोन एक वेळा होतो. परत 12 तासामध्ये हा 22 वेळा होतो आणि 24 तासामध्ये हा किती वेळा होतो? सॉरी, 12 तासात तिथं 11 वेळा आहे. 12 तासात किती वेळा येतं? 12 तासात 11 वेळा आणि 24 तासात 22 वेळा. बरं. वजा कोणती स्थिती करतो आपण? 6 वाजण्याची स्थिती वजा राहते. ओके. मला सांगितले त्यांनी 9 ते दुपारी 2. 9 ते 2 मध्ये 6 वाजतात का रे भाऊ? नाही वाजत. मग तास मोजून घे, किती तास होतील? 9च्या नंतर 10, 11, 12, 1 आणि 2 किती तास झाले? हे जर तास मोजले ना तू, हा 1 तास, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. एका तासाला 1 वेळा होतो. एका तासामध्ये हा किती वेळा होतो? एका तासामध्ये हा 1 वेळा. तर 5 तासामध्ये, एका तासात 1 वेळा, तर 5 तासामध्ये 5 वेळा. किती वेळा होईल? 5 वेळा. पर्याय नंबर 2 बरोबर. समजला? विरुद्ध कोन याला सरळ कोन असं सुद्धा बोललं जाईल. त्याच्यामुळं हा कोन एका तासात किती वेळा होतो? 1 वेळा होतो. 9 पासून ते 2 पर्यंत 5 तास होतील. किती तास? 5 तास. याच्यामध्ये कुठेही 6 वाजत नाही, म्हणून वजा करायची गरज नाही. तर पूर्ण याचं उत्तर आलं 5 वेळा. हो, समजलं का आता? हा टॉपिक एवढा खूप महत्वाचा होता. जे काय आता राहिलेले प्रश्न असतील ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेऊ. तुम्हाला समजलं असेल. जर समजत नसेल तुम्ही मला कमेंट करून सांगा, सर घड्याळ हा टॉपिक समजलेला नाही, परत एकदा समजून सांगा, किंवा त्याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न घ्या. 100% आपण ते जास्तीत जास्त प्रश्न घेऊ आणि तुम्हाला समजलं पाहिजे इथपर्यंत आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. फक्त तुम्ही मला एक क्रिया द्या, की एक तुमचा काय आहे, की समजतंय का नाही समजत. एक प्रतिसाद दिला ना तुम्ही, ते मला समजून. ओके. धन्यवाद. भेटू पुढच्या